दाजी लहानूजी बाबांचा तो साक्षात्कार सांगा. तर माझं हुंड्याला घड्याळ मिळालं होतं मला. तुम्हाला? बरं. हो. तर सासूरवाडी कुठली? सासरवाडी वेणीकोठा. वेणीकोठा. हा, कळम साईडला. कळम साईडला. बरं. तर मग घड्याळ भेटलं होतं. तर इथं ह्याच छपरी माणसं आपण पावसाळ्यात सरकी माती लावत होतो. हो, सरकीला मातीच लावा लागेल. हो. तर मग इथे एक माणूस सरकी घोळून राहिला होता. मग मी आंघोळ करायसाठी गेलो, घड्याळ अटकून ठेवलं खुंटीले. आंघोळ करून आलो, पूजापाती केली. त्याच्यानंतर मग हे झालं. मग घड्याळ पाहायला गेलो, घड्याळ नाही. कोणत्या कंपनीचं होतं? आपलं हिरो हुंडा होता ना पहिलं. हो, नाव नाही, दुसरी कोणतं तरी होतं. मग तिथं आलो, हा घड्याळ नाही. तो माणूस घरी गेल्यानंतर मग त्याला विचारलं, का रे बाबा, म्हणलं माझ्या घड्याळ इतकं काय झालं? तर म्हणजे आम्ही हात नाही लावला, लागू नाही करे. मग तो गेला शेतात. त्याला म्हटलं, पाय रे बाबा, देशील तर पाय दे, नाही तर मी रिपोर्ट देतो, त्याच नावाचा देतो. असं त्याला म्हणून आमच्या वडिलांनी म्हटलं, तर वडील म्हणजे आपल्याला रिपोर्ट देणं नाही, बस खटल्याचं काम आहे. मग मी दुसऱ्या दिवशी महाराजच्या दर्शनासाठी गेलो. तुमच्या इथं पहिल्यापासूनच म्हणजे खटल्याचं, आता हे जे घर दिसते का, खटल्याचंच घर. हो, हे इथं रघुनाथ महाराज आमचा हरिपाठ घेत. काळामध्ये किती एकर शेती वगैरे? 70-80 एकर आहे. आणि भाऊ किती? चौघ भाऊ. असं काय? तर मी दत्त गेलो होतो. तर इथं तो रघुनाथ महाराज हरिपाठ घेत होते. इथं याच जागेत, इथंच आपण आत बसलो. तर माणसं आमच्या कामावरचे माणसंही त्याही हातपाय धुवून बसायचं, बुवा हरिपाठ करा. तर आमच्या इथं हरिपाठ बायाले माझेही पाठ होता, पण आमच्या इथं हरिपाठ आताही होते. बाया हरिपाठ करते आपल्या जवळ. हा प्रसंग घेऊन मग कुठे गेले? मग गेलो टाकरखेडले गेल्यानंतर बाबाजी बसलेच होते त्या खोलीत. कडूची जुनी खोली होती. हा, त्या खोलीत. मग आम्ही गेलो, दर्शन घेतल्यानंतर. कोणत्या वर्षी झालं जी तुमचं लग्न? आता काय सांगा. अरे लग्नाची तारीख माहीत आहे काय? नाही माहीत, तिलाही माहीत नाही. मग महाराजांनी सांगितलं का 3 दिवसानं सकाळीच, 3 दिवसांनी सकाळी बस महाराजचं असं बोलणं झालं. मग 3 दिवसांनी मग घरी आलो. 3 दिवसांनी सकाळी एवढा शब्द काढला गेल्याबरोबर. आंब्याच्या वावरात 1 ढुसा 2 वखरं. आंब्याच्या वावरात 1 ढुसा 2 वखरं, बस इतकं शब्द दिला. झालं. मग चाललं आलो. तर सकाळी पहाटेच त्या माणसाची आई आमच्या इथं झोपाली होती. तिनं बरोबर छावणीवर आणून घड्याळ ठेवून दिलं. वावरात नाही, हो, घरी. मग ठेवलं तर आमची नाही. मग आमची बहीण तिथून आली. म्हाताऱ्यात वर होत्या झोपायसाठी. म्हातारी ती बाई वरच होती. तिनं आपली त्या छावणीवर ठेवून दिली. सकाळी आमची बहीण आली, घड्याळ आलं, घड्याळ घेऊन आली, बस झालं. जो दिवस सांगितला होता 3 दिवसाने सकाळी 2 दिवस बाहेर तिकडे गेले. तिसऱ्या दिवशी सध्याकडे घरी आलो. दुसऱ्या दिवशी शब्द हे दगडावरची रेख तशीच होती. ह्या महाराजचा अनुभव, खूप मोठा अनुभव. आणि त्या काळातली घड्याळ म्हणजे महागडं काम काय होता. प्रत्येकच आता समजा या काळामध्ये टायटन घड्याळ म्हणजे आम्ही आता 3,000ची पावती एक फाळली तिथंच. असं काय? तर अभिषेक करायसाठी ते पहिलं अन्नदानासाठी आमच्या भावानं पावती फाडली. मी 3,000ची फाडली ना. हो, ते एकत्रच आहे पावती. नाही, ते अन्नदान हे काय असं ते त्याच्यात. मग म्हटलं बाबा आम्हाला पत्र नाही येऊन राहिलं. त्याने ते म्हटलं. तर त्यानं आम्हाला सांगितलं का आता म्हणे मोबाईलवर येत असते म्हणे. म्हणून नाही तर आम्ही तिथं मेसेज येत असते. आता मोबाईलवर मेसेज त्यानं सांगितला
3,000ची पावती फाडली आहे तिथं आमच्यावर. भावानं अलग फाडली, माझी अलग आहे. अतिशय जिवंत असे प्रसंग तुम्ही तुमच्या आयुष्यातील घडलेले सांगितले. बाबाजीचं महात्म्य काय आहे, बाबाजीचा काय अधिकार होता आणि अजूनही आहे, याबद्दलची माहिती सांगितली. त्याकरता मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु, जय लहानूजी बाबा. समर्थ लहानूजी महाराज की जय. राजूरवाडी, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती, ज्या मंदिराचा आपण उल्लेख केला ते हेच मंदिर, श्री संत लहानूजी महाराज मंदिर, राजूरवाडी. आज आपल्यासोबत बुटले शिरबाचे दादा आहेत आणि ते चौकामध्ये अगदी मंदिर आहे राजूरवाडीला. लहानूजी बाबांची अशी एक मोठी मूर्ती आहे, भव्य दिव्य अशी मूर्ती आहे. शिरबाते दादांनी हे बांधलेलं मंदिर आहे आणि या मंदिराला बुटले शिरबाते गंगूबाई. अच्छा, ह्या परम भक्त लहानूजी बाबांच्या. बरोबर. श्री संत लहानूजी महाराज की जय. या मंदिरामध्ये नित्य उत्सव, पूजा अर्चा होत असते. तर राजूरवाडी या गावामध्ये सुद्धा लहानूजी बाबांचं मंदिर आहे.